माझ्यासोबत आता विकास वैद्य जे ज्येष्ठ पत्रकार आहेत ते सुद्धा आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत. विकासजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. सर, मला सांगा, आता तुम्ही सुद्धा या तुमच्या कारकिर्दीमध्ये या निवडणुकांचं वार्तांकन केलं असेल आणि तुम्हाला सुद्धा तुम्ही काही घटना आणि गोष्टी जवळून पाहिल्या सुद्धा असतील. ही 2026 जी महानगरपालिकांची निवडणूक आहे, ही कितपत गेम चेंजर ठरू शकते येत्या काळामध्ये आणि इतर राजकीय पक्षांवरती म्हणजे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवरती याचा इम्पॅक्ट कसा पडू शकतो? नाही, एक बघा तुम्ही की मागच्या 10 वर्षामध्ये आपण 2014 पासून जर विचार केला तर किंवा नंतर विशेषतः 2019 नंतर आपण जर याचा विचार केला तर भाजपानी एक सूत्र हातात घेतलेलं आहे की कुठल्याही निवडणुका हारायच्या नाहीत. आणि एक सर्वात महत्वाचा भाग जो आपल्या राज्याच्या राजकारणात एक पाहायला मिळेल ते म्हणजे ज्या वेळेला उद्धव ठाकरे आपल्या सेनेसोबत काँग्रेसला जॉईन झाले आणि महाविकास आघाडी निर्माण झाली. मध्यंतरीच्या एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. तर भाजपा शिवसेना हे जे एक युती होती ती जेव्हा ज्या क्षणी तुटली 2019 मध्ये, मला वाटतं आपल्याकडे त्याच वेळेला एक राजकीय स्थित्यंतराला सुरुवात झाली आणि एका जिद्दीने भाजपा प्रत्येक निवडणुकीत जिंकायचं जे आहे आणि जी उतरली. आपल्या मध्यंतरीच्या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका आपण बघितल्या असतील की ज्या याच्यामध्ये त्यांना अभूतपूर्व यश मिळालं आणि महापालिकेत देखील फडणवीसांनी प्रत्येक मुलाखतीत सांगितलं की 29च्या 29 महापालिका या आम्ही जिंकू. आणि सर्वात महत्वाचा जो निकाल आहे ज्याकडे सगळ्यांचं डोळे लागलेले आहेत ते म्हणजे बीएमसी. बीएमसी मध्ये म्हणजे अगदी ठाकरे ब्रँड आता संपणार का किंवा शिवसेना संपणार का आणि मग शिवसेना आणि मनसे यांचं एकत्रीकरण, यांची एकत्रित युती होणं, दोन्ही भाऊ एकत्र येणं याचा खूप मोठा गाजावाजा हा मीडिया आणि लोकांनी देखील मोठ्या उत्सुकतेने पाहिला. कारण एक आपण निश्चितपणे गोष्ट मानली पाहिजे की मराठी माणसाचं जे काही अस्तित्व आहे, मराठी माणसाचा स्वाभिमान हा शिवसेना म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने मराठी माणसाचं सगळं मन आणि त्याचं अस्तित्व जपण्याचा प्रयत्न केला ते कोणीही कधीही विसरू शकणार नाही. कारण त्यावेळेला मुंबईमध्ये जे परप्रांतीयांचे लोंढे येत होते तर ते अजूनही लोक विसरले नाहीत. ठाकरे ब्रँड आहे की नाही तो संपला काय जे काय असतील त्याबद्दलची जे काही वक्तव्य होत असतील. पण मला वाटतं ह्या ज्या महापालिका निवडणुका आहे म्हणजे असेंब्लीच्या निवडणुकानंतर जी सुरुवात झाली याचा एक फार मोठा राजकीय परिणाम म्हणजे आता ज्या पद्धतीने एक्झिट पोल्स आलेले आहे हे तर निश्चित आहे की भाजपा सेना मुंबई महापालिकेमध्ये सत्तेवर येणार यात काही दुमत नाही आहे. एक्झिट पोल मधल्या काही सीट्स कमी जास्त होतील पण याचं फार मोठा परिणाम म्हणजे जे साधारणपणे राष्ट्रीय पक्षांनी स्थानिक पक्ष नकोतच अशी जी भूमिका घेतली होती. कारण बीएमसीच्या इलेक्शन मध्ये जर हे झालं, ठाकरे जर निवडून नाही आले तर निश्चितपणे भाजपाचं अगदी एक खांबी नेतृत्व या राज्यामध्ये निर्माण होईल आणि त्याचा जो दुर्गामी परिणाम आहे. कारण निश्चितपणे सत्ता ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडे हळूहळू सगळे कार्यकर्ते नेते हे आकृष्ट होतात. आपण हे गेल्या काही काळात पाहिलेलं आहे की इनकमिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाजपामध्ये झालेलं आहे. म्हणजे आता एक कॉमन मॅन हाही विचार करतोय की काँग्रेस या राज्य